शेवळवाडी गावातील ग्रामस्थ किरण मयेकर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। कमिटीच्या वतीने त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे। किरण मयेकर ऑफस्टिकच्या बाहेर व्हायला होता पण बॉल शुभमने वेल जज केलं, बॅलन्स केला, शफल झाला, वाईड लाईन जवळ टॅप केलं, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पंच केलेला बॉल अक्षय चाळकेने निराश केलं या टुर्नामेंट मध्ये। परंतु यावेळी अफान नावाचं तुफान राईट आर्म राऊंड द विकेट। अफान मैदानाच्या आतमध्ये डिंगडीचा हा चमचमचा सितारा। यावेळी पहिला बॉल गोल्डन ओव्हरचा पहिला बॉल सीमारेषा पार चौकार म्हणजेच मिळते ते 8 धावा। 8 धावा तिथे 8 धावा इथे मिळत आहेत। शानदार खेळला गेलेला फटका। हो यावेळी बॅक हँड डिलिव्हरी, दिशा भरकटलेली, वाईड बॉल म्हणजेच काय इथे 2 धावा मिळतील। गोल्डन ओव्हरची ही गंमत आहे, परंतु विकेट गेली तर मात्र त्याची किंमत भोगावी लागते। अफान नेक्स्ट बॉल यावेळी वेल प्लेड अक्षय फ्रंटला येतोय, टॅप करतोय ओव्हर द हेड फ्रॉम बॉलर। 8 धावा इथे मिळत आहेत। धावा संख्या 27। नेक्स्ट बॉल वन्स अगेन सेम रिझल्ट याही बॉल मध्ये 8 धावा इथे मिळत आहेत। विचार करावा लागतोय, चर्चा तर होणारच। रन इथे जर विकेट प्राप्त केली तर अफानसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल। बक्षीस लगावणारा कोण आहे? ललित लाड, नाम तो सुना ही होगा। इथे जर विकेट प्राप्त केली तर मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज विजेता ठरेल तो अफान पुढील चेंडू घेऊन अक्षय तयार, राईट हँडेड फलंदाज, आक्रमक फलंदाज, सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार, इन स्विंग चेंडू डॉट बॉल कम बॅक करतोय अफान। इथे डॉट बॉल आलाय पण आज डॉट बॉलची आवश्यकता इथे होती। तो अफानला तो इथे डॉट बॉल इथे मिळालाय, परंतु यानंतर कशा पद्धतीने खेळतो निखिल। तो या विलेक्स्टिकच्या बाहेर आहे, प्रतीक कुडव यष्टीरक्षकाची भूमिका आणि इथे आलाय तो वाईड बॉल म्हणजेच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये। धावा संख्या पोहोचली यावेळी 37 रन 37 धावा। नेक्स्ट बॉल अफान अक्षयसाठी यष्टीरक्षका सफल 1 रन म्हणजे संघाच्या खात्यामध्ये 2 धावा। 39 आतापर्यंत 30 धावा खर्च केले या गोल्डन ओव्हर मध्ये। ते अफानचं तुफान मात्र इथे चाललं नाही, परंतु अक्षय चाळकेची सुनामी मात्र इथे चौकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळाले। नेक्स्ट बॉल अफान टू अक्षय। हो शानदार पंच आहे, याही चेंडूवरती मिळतात 8 धावा। महागड षटक पाहायला मिळते हे या गोल्डन ओव्हरचं। धावा संख्या पोहोचले यावी 47 या अंकावरती। 38 धावांची ही ओव्हर इथे आपल्याला पाहायला मिळाली। महागड षटक, महागडी ओव्हर। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 9, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 47 धावा। अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे। अक्षय चाळके नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल, स्ट्रायकिंग एंडला शुभम आहे। शुभम कशा पद्धतीने यानंतर खेळतोय, कारण पहिल्या 2 मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंनी निराश केलं, हताश केलं, परंतु त्यानंतर या मॅच मध्ये या दोघांची जोडी इथे मात्र चांगली जुंपले। चर्चा सलामत गेम प्लॅन, कुणावरती अटॅक करायचा, कशा पद्धतीने अटॅक करायचा याची रणनीती फलंदाजीच्या माध्यमातून आखली गेली, परंतु गोलंदाजी मार्गवरती इथे दाखल होतोय सद्दाम। राईट आर्म राऊंड द विकेट फॉर शुभम सोनार। फर्स्ट बॉल सद्दामने मुद्दाम टाकलेला हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, वेगवान होता, गतिमान होता, सुसाट होता, यष्टी झाली उद्ध्वस्त। क्लीन बोलून डगावच्या दिशेने शुभम सोनार मॅन फ्रॉम बसनी डगावच्या दिशेने परतलाय। न्यू बॅटर एका बाजूला हरेश चाळके तर दुसऱ्या बाजूला अक्षय चाळके बंधू मैदानाच्या आतमध्ये असताना धाव संख्या आहे 47।
सद्दामने एक महत्वाचा मोहरा इथे गारद केलाय. शुभम सोनार जो आक्रमक फलंदाजी करत होता तो यावेळी डगआउट मध्ये विश्रांती घेताना. सद्दामचा पुढचा चेंडू, हरेश सागर स्ट्रायकिंग एंडला, खेळासाठी सज्ज. पुढचा बॉल, ओ फुल टॉस चेंडू ऑफ स्टिकच्या आहे इथे बाहेर. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल, एक रन इथे मिळाली. पुढील चेंडू, ओ यस, पंच आहे, सुपर पंच आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा फटका आहे. 4 धावा, धमाकेदार खेळला गेलेला फटका. धावसंख्या 52, 52. तिसरा षटक प्रगतीपथावरती, अतिशय क्लासिक पद्धतीने खेळला गेलेला फटका. सद्दाम, हो यावी मात्र मिस टाइम शॉट आहे. बॅलन्स लाजबाब, परंतु ज्या पद्धतीने बॅट फ्लो खाली येणं अपेक्षित होतं ते प्रॉपरली आलं नाहीये. त्यामुळे उशिरा यावी खेळला गेलेला फटका होता. मिस टाइम शॉट, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आहे ते. पुढील चेंडू, पुढचा चेंडू, यष्टी रक्षक असा फाईट ठरलाय. चिराग एक रन इथे मिळाली. संख्या 53 अंकावरती. सद्दाम तो हरीश. हो यस, ब्लॉक होल, इन स्विन, रॅपिड चेंडू. थोडस आपण जर एकाच पद्धतीने एका स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर ते गोलंदाजाला ऍडव्हान्टेज असतो. जो ऍडव्हान्टेज इथे यावी गोलंदाजाला मिळाला आणि सद्दामने हरेशची बरोबर कमी ओळखली आणि तिथेच लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी केली. पहा, यस, अचूकता, परफेक्ट लाईन लेंथ मध्ये. कारण हरेश जिथे चुकला ना त्याच फुटवर्कला यानं टार्गेट केलं आणि त्यामुळे हरेशला इथे रोखलं गेलं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 54, 54 रन. केवळ 7 धावा इथे खर्च केल्यात. एवढी अप्रतिम गोलंदाजी सद्दामची पाहायला मिळाली. अक्षय चाळके, हरेश चाळके बंधू. परंतु लक्ष सर्वांचं आहे ते अक्षयच्या फलंदाजीकडे. अक्षय कशा पद्धतीने खेळतोय हे इथे खूप महत्वाचं ठरेल. बॉलिंग मार्गवती प्रतीक उर्फ टॅटू, राईट अप राऊंड द विकेट. फर्स्ट बॉल, ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगल इथे मिळाली, मिळते. लेग स्टिकच्या बाहेर आहे. कधी ऑफ साइडच्या बाहेर जातोय, कधी लेग साइडच्या बाहेर जातोय. प्रतीक करतोय काय? भरकटलेली लाईन, भरकटलेली दिशा. पंचांना इथे मात्र चर्चा करावी लागले. प्रतीक टेक्स्टिकच्या बाहेर आहे बॉल. षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे ते 4थं. शानदार पंच. कॅमेरामनच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. व्यत्यय येतोय सामन्यामध्ये. श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब उंबरवाडी आयोजित कोथवडे उंबरवाडी प्रीमियर लीग 2025 चं पर्व आणि संपूर्ण मॅच ची लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा आनंद ऑनलाईन मध्ये आतापर्यंत 300 लोक लाईव्ह या सामन्याचा मुकाबला पाहतात. जरा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी मित्रांनो होऊन जाऊ द्या. कारण एवढ्या रात्री एखाद्या तालुक्यातील एखाद्या गावातील स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी एवढ्या रात्री 300 लोक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या स्पर्धेसाठी. येस सरेश नॉन स्ट्राईक एंडला, परत स्ट्रायकिंग एंडला आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. ओ यस, शानदार बॅक टू बॅक लाजवाब फटका. अक्षय या मॅच मध्ये काहीतरी कमाल नक्की करतोय आणि मॅच मध्ये त्यामुळे धमाल येताना इथे आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 चेंडूवरती लगावले गेलेले 2 चौकार पाहायला मिळत आहेत. अक्षय यावेळी स्विंग मध्ये, अक्षय यावेळी अतिशय लाजवाब फलंदाजी करतोय. खूप महत्वाची अशी चाललेली फलंदाजी.
मोस्ट इम्पॉर्टंट चाललेला हा सामना आणि त्यामध्ये अतिशय धमाकेदार जी सुरुवात अपेक्षित होती ती इथे मिळाले आदिविकास स्पोर्ट्स संघाला. प्रतीक यस म्हणजे इथे इंदू आलेला दिसतोय. ओलेक्सिकच्या बाहेर आहे. यष्टीरक्षकाला बदललं परंतु रिझल्ट मात्र बदलला नाहीये. +1 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 71 71 धावा आणि फील्ड मध्ये कोणताही बदल नाहीये. ऑफ साइड 4 लेग साइड 3 आणि त्यानंतर खेळला गेलेला हा बॉल वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. एक एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली गेले. बॅकफूट पंच आहे. बॅकफूट पंच आहे. ओव्हर द अंपायर. नो चान्स फॉर लॉंग ऑन लॉंग ऑफ. बॉल सी माराच्या पलीकडे 4 धावा. 46 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय अक्षय. हा बॉल खूप महत्वाचा आणि त्याच्या बॅट मधनं हा मात्र चौकाला येऊ शकला नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. इथे डॉट बॉल आलाय. इथे डॉट बॉल आलाय. 4 धावांची आवश्यकता आहे सेंचुरी साठी असताना लेग स्टिकच्या बाहेर फेकला गेलेला बॉल वाईड बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळाली. धावसंख्या पोहोचली 77 77. वेल वेट शॉट. फील्डिंग आहे. फील्डिंग आहे. अन्सार मुल्ला केबी स्पोर्ट संघाचा संघ मालक शॉर्ट कव्हरला फील्ड करत असताना लाजवाब फील्डिंगचा नमुना पेश केलाय. 77 70 77 धावा. 77 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो स्कोर. चाळके बंधू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांची थोडीशी चर्चा केली परंतु यावेळी हरेशकडे लक्ष आहे. शेवटचे 6 बॉल मध्ये आणखी किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील हे खूप महत्वाचं असताना बॉलिंग मार्क होती. धावसंख्या 77. सद्दाम चर्चा चालले कुणाच्या हातामध्ये शेवटले जात आहे सोपवलं जात हे शेवटचे 6 बॉल. अफानचं षटक महागडं ठरलेलं षटक त्यामुळे त्याला थांबवलं आणि बॉलिंग मार्क वरती आणलं गेलं ते सद्दाम याला. सद्दाम शेट्टीनगर ला बिलॉंग करणारा खेळाडू. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर डिक्लेअर झोन रॅपिड खूपच वेगवान. पुढील चेंडू सद्दाम तो हरीश. हाही चेंडू खूपच वेगवान आहे. हाही चेंडू खूप वेगवान आहे. जोरदार केलं गेलं अपील. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. अपील केलं गेलंय. चर्चा होईल करावीच लागेल कारण विकेट महत्वाची आहे. नॉट आउट करार केला गेलाय. हरेश आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 मिनिट. डिक्लेअर स्वरूपात मिळते ते 1 रन. सद्दाम धावसंख्या 79 79 आणि इथे आलेला आणखीन एक वाईड बॉल 1+1. धावसंख्या 81 81. वाईड बॉल आहे परंतु यष्टीरक्षण लाजवाब पाहायला मिळालं. हरेश स्टंप आउटून टगआउटच्या दिशेने. सद्दाम न्यू बॅटर. ओमकार इथे दाखल झालाय.
हो आणि या कॉलिंग कॉर्डिनेशन रॉंग, परंतु सॅक्रिफाईस केले गेले विकेट. स्ट्राईकला अक्षय अपेक्षित होतं आणि त्यासाठीच केलं गेलेलं हे सॅक्रिफाईस पाहायला मिळते. 1 रन 1 विकेटचं पतन. धावसंख्या मात्र इथे थांबले 82 अंकावरती. पंचाने लाजवाब आणि जोरदार टाळ्या अक्षयसाठी. 50 धावांची धमाकेदार खेळी अक्षय साळकेच्या बॅटमधून. या स्पर्धेतली 3री हाफ सेंचुरी आणि वैयक्तिक पहिली हाफ सेंचुरी लगावताना अक्षय साळके. मॅन फ्रॉम कासारवेलीचा चमचमता सितारा. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. 2 मॅच मध्ये फ्लॉप ठरला, परंतु या मॅच मध्ये सुपर डुपर हिट ठरलाय. शानदार फिल्डिंग आहे. अफानने बॉल फील्ड केलाय. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या 86. नेक्स्ट बॉल सद्दाम टू अक्षय. ओ यस वाईड बॉल. यावी चिरागने शानदार फिल्डिंग केले. आणि याही 50 साठी फाईव्ह स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा नवीद भाई यांकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. अक्षय चाळकेच्या डीजे अक्षय चाळकेच्या या धमाकेदार फलंदाजीसाठी फाईव्ह स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा सन्माननीय नवीद साहेब यांकडून